आणि एक महत्त्वाची बातमी अभिनेते राहुल सोलापूरकरांनी आता माफी मागितलेली आहे। वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकरांकडून हा माफीनामा आहे। राहुल सोलापूरकरांनी व्हिडिओ पोस्ट करून माफी मागितलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ही माफी मागितली। नमस्कार, मी अभिनेता आणि व्याख्याता राहुल सोलापूरकर पुन्हा सर्व बांधवांशी संपर्क एका वेगळ्या कारणासाठी करतोय। दोन स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटलं म्हणून माझ्या एका 23 नोव्हेंबरच्या पॉडकास्ट मधील 2 वाक्य काढून मध्ये प्रचंड गदारोळ माजला। हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटका या प्रसंगाविषयी बोलताना माझ्याकडून एक चुकीचा शब्द बोलण्याच्या ओघात गेला होता आणि त्यावरनं अनेक शिवभक्तांच्या भावनांना ठेस लागली आणि त्याबद्दल मी जाहीर माफी मागितली। माझं त्यातलं म्हणणं एवढंच आहे की मला तो शब्द असा विषय नव्हता, तर महाराजांच्या राजनीतीविषयी बोलायचं होतं। त्याचं कारण त्या विषयावर अनेकांनी व्हिडिओ केलेले आहेत, जदुनाथ सरकारांपासून अनेकांची कागदपत्र त्याविषयीची उपलब्ध आहेत। मला फक्त महाराजांनी हुंडी वटून राजकारण कशा पद्धतीने केलं आणि सुटका करून घेतली हिंदवी स्वराज्यासाठी हा विषय बोलायचा होता। पण लाच हा शब्द बोललो आणि त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या। त्याबद्दल मी जाहीर माफी मागितली, आजही परत मागतोय। आज एक नवीन विषय परत समोर आलाय। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी काही वक्तव्य केलंय असा। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये एक विषय होता की वेदांमधलं एक वाक्य आहे, धर्मोश्चर्या जगन्य वर्णः पूर्णम पूर्णम वर्णम आपद्यते जाती परिवृत्तौ। म्हणजे कोण कुठल्या घरात जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही, तर तो काय कर्म करतो याच्यावरती जात ठरते। गुणकर्म विभागशः असं जे गीतेमध्ये म्हणलेलं आहे ते, आणि त्याचा उल्लेख त्या मुलाखतीमध्ये करताना दुसऱ्या एका मी असं म्हणलेलं होतं, कारण मी अनेक ठिकाणी शाहू महाराजांवर व्याख्यानं दिली, त्याच्यातही हे सांगतो की समजा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा विचार केला